हा आहे खास उन्हाळ्यासाठी ज्वारीचा खिचडा, जो की शरीराचा दाह कमी करतो. अशा प्रकारचा हा खिचडा बनवून खाल्लात तर उन्हाळ्यातली बऱ्यापैकी उष्णता कमी होते आपल्या शरीरातील. तर तो कसा बनवायचा ते बघूया. इथे ज्वारी मी कांडून घेतलेली आहे 1 वाटी आणि ती स्वच्छ अशा प्रकारे धुवून घेतलेली आहे. आणि धुतल्यानंतर त्यामध्ये ज्वारी पूर्णपणे बुडेल इतपत पाणी ओतून झाकून ठेवलेलं आहे. मी हे 7 ते 8 तासासाठी झाकून ठेवत आहे. म्हणजे रात्रभर तुम्ही हे झाकून ठेवू शकता आणि सकाळी बनवून खाऊ शकता. तर अशा प्रकारे मी ज्वारी भिजलेली आहे व्यवस्थित. बघू शकता किती पांढरी शुभ्र अशी ज्वारी भिजलेली आहे. आणि आता यामध्ये मी ज्या वाटीने ज्वारी 1 वाटी घेतली होती त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आणि त्या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आता हे कुकरला व्यवस्थित शिजवून घेते आहे. खिचडा शिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. तर इथे नारळाच्या फोडी तयार करून ते मिक्सरमधून काढल्या, पाणी ओतलं, थोडंसं पाणी टाकून त्यातलं दूध काढून घेतलेलं आहे. बघू शकता घट्ट असं छानसं दूध तयार झालेलं आहे. आता ह्या दुधामध्ये हा जो मी खिचडा शिजवून घेतला होता तो गार करून घेतलेला आहे आणि थोडा थोडा करून तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्या दुधामध्ये टाकून. हे नारळाचं दूध अतिशय पौष्टिक आणि शरीराचा दाह कमी करणारं असं हे दूध असतं आणि तो उन्हाळ्यासाठी खूपच छान. तर यामध्ये मी थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीर, धणे, जिरे याची पेस्ट टाकलेली आहे, जेणेकरून ह्या खिचड्याला स्वाद येतो. आता वरून याला तुपाची फोडणी द्यायची आहे. 1 चमचा तूप टाकलेला आहे, त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता, हिरवी मिरचींचे तुकडे आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपावरती. फोडणी तयार झालेली आहे, आता टाकून घेऊयात. बघू शकता किती छान असा खिचडा तयार झालेला आहे ज्वारीचा. तुम्ही अशाच पद्धतीने दह्यामधला पण खिचडा तयार करू शकता. सेम हीच प्रोसेस, फक्त यामध्ये दही घालायचं, नारळाच्या दुधाऐवजी दही घालायचं. तर घट्ट ताकामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे इतका छान टेस्टी असा खिचडा तयार झालेला आहे. स्टे हॅपी.